नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। उद्धव ठाकरे यांना काँग्रेस किती बेईमान आहे हे आता कळेल। महाविकास आघाडीमध्ये खरी लढाई मुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे। काँग्रेस आणि शरद पवारांना जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तेवढा त्यांनी केला। मुख्यमंत्री कोण आहे हे जाहीर करावे लागेल या भीतीने महाविकास आघाडीचे मेळावे बंद झाले आहेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला। ते म्हणाले, ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, परंतु काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाहीत। मग या मुख्यमंत्री पदासाठी तर महायुतीतील घटक पक्ष राज्यातील 14 कोटी जनतेच्या कल्याणासाठी सरकार आणण्याचे प्रयत्न करत आहे। बघा, उद्धवजी 2 दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले। पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली। सारा नेत्यांना भेटले, शरद पवार साहेबांना भेटले, राहुल गांधींना भेटले, मल्लिकार्जुन खरगेंना भेटले, साऱ्या लोकांना भेटले। त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही। मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे, तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही। आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही, कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय, त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल, त्यांना फेस द्यावं लागेल, आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड धुसफूस आहे। उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्याकरता भांडत नाही आहे। महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे, आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत। त्यांच्याने आमच्यात हाच फरक आहे, ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे बघतात आहे, आम्ही 14 कोटी जनतेकडे बघतोय। अमिताची तक्रार जी आहे ती कुठली आहे मला माहिती नाही, पण माझं स्पष्ट मत आहे की अनिल बोंडेंनी राहुल गांधीवर ज्या पद्धतीने बोलले त्याला आमची मान्यता नाही आहे। पण त्यांचा जो असंतोष आहे, संतप्त आहेत ओबीसी समाज, यामध्ये एक भावना आहे की राहुल गांधींनी ओबीसी एससी एसटीचं आरक्षण थांबवू, बंद करू, ही जी भावना व्यक्त केली आहे, हे जे राहुल गांधीचं मत आहे, त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज, एससी आणि एसटी समाज हा चिडलेला आहे आणि त्याच्या भावना अनिल बोंडेंनी व्यक्त केल्या। करताना मात्र चांगल्याही मार्गाने बोलता आलं असतं, एवढंच त्यामध्ये आहे। यामध्ये अजितदादाचा तक्रार करण्याचा प्रश्न येत नाही, कारण अजितदादा हे काही महायुतीमध्ये काही भांडण नाही आहे। अनिल बोंडे हे राहुल गांधीवर बोललेले आहेत, पण चांगल्या भाषेत बोलता आलं असतं, एवढं मत आहे। नागपूर विमानतळ माध्यमाशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले, येत्या 24 व 25 सप्टेंबर रोजी भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। अमित शहा यांची 24 तारखेला नागपूर येथे विदर्भ, संभाजीनगर व मराठवाडा आणि 25 तारखेला नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र तर कोल्हापूर येथे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांची संवाद बैठका आहेत। त्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक विषयक दिशा स्पष्ट होईल। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।